कोणता विषय शिकवते मी? नाही आठवते? म्हणजे तुम्हाला फक्त एक दोनदाच बघितलं असशील. पण ठीक आहे, काही हरकत नाही. आणखी कोण आहे 10वीचं? 10वीचं आणखी कोण आहे? अजून एखादा स्टुडंट पुढे यावं. 10वीचं आणखी कोण आहे? सर, एक काम करू शकता का? मोबाईल वरून हवं तर ह्यांना कनेक्ट करू द्या. तुमच्या तिथे नेटवर्कचा इश्यू आहे बहुतेक. हा बेटा, तुझं नाव सांग. पार्वती. मागची मुलं थोडस शांत बसा मुलांना, मला आवाजच नाही ऐकायला येणार त्यांचा. बेटा, तू मला बघितलेस का? हो मॅम. तू मला पाहिलेस? अच्छा, बर, तू सांग मी काय शिकवते मग. कोणता विषय शिकवते मी? कोणता धडा मी कोणता धडा शिकवलेला ते आठवते का? धडा कोणता शिकवलेला मी आठवते? नाही आठवत? बरं ठीक आहे, काय हरकत नाही बेटा. बरं मला सांग बेटा, ऑनलाईन मध्ये तुम्ही जेवढे पण आतापर्यंत क्लासेस बघितले असतील किंवा ऐकले असतील, तुम्हाला समजते थोडंफार तरी? हो मॅडम. अच्छा, कोणता विषय जास्त चांगला समजला? मॅथ्स चांगलं समजलं. अच्छा, आणि तुम्ही कोणकोणत्या विषयाचे व्हिडिओज बघितलेले आहेत आतापर्यंत? अच्छा, जीवशास्त्र. तुम्ही सगळे मराठी मीडियमचे आहात हो ना? ओके बेटा, ओके. तुला काय बनायचंय मोठं होऊन बेटा? काय ठरवले? IPS ऑफिसर. वा, ग्रेट. प्रणय, तुला काय बनायचंय? पोलीस मॅडम. पोलीस मध्ये जायचंय तुला? ओके, ग्रेट. ठीक आहे, चालेल मुलांनो. आपण ना काय करूयात, बहुतेक ना तुम्हाला व्हिडिओज लाईनीमध्ये तुम्ही नाही बघितले. जसं आता मी गुरुत्वाकर्षणाचा पहिला धडा शिकवलाय 10वी मध्ये, आणि आता आपण दुसरा धडा चालू केलाय विद्युत धारेचा जो प्रवाहाबद्दल आहे ना, विद्युत धारेचे परिणाम. तर गुरुत्वाकर्षण धड्यामध्ये आपले 8 भाग झालेत. तर तुम्ही भाग 1 भाग 2 असं लाईनीमध्ये बघितलं तरच तुम्हाला समजेल. तर मी तुमचे टीचर्स आहेत त्यांना सांगणार आहे की तुम्हाला लाईनीमध्ये एक एक करून व्हिडिओ दाखवायला. ठीक आहे? मग तुम्हाला ते समजतंय की नाही त्याच्याबद्दल मग मी तुम्हाला विचारेल. आपली दिवाळी नंतर बहुतेक आपण भेट घेऊ परत एकदा. तुम्हालाच परत मी भेटेल आणि त्यावेळी मग मला नक्की सांगा की तुम्हाला खरंच किती समजते किंवा समजत नाहीये. जे काय असेल, जे खरं खरं उत्तर असेल ते तुमचं. ठीक आहे, चालेल. आता 10वीचे मुलं जाऊन मागे बसू शकतात. आता 9वीचे मुलं पुढे या. सर, व्हिडिओ की नाही फ्रीज झालाय, मोबाईल वरून कनेक्ट करू द्यात मुलांना.
सर गुड आफ्टरनून. मॅडम इकडे लाईट गेली होती म्हणून बंद झाला. अच्छा अच्छा, बरं ठीक आहे, काय हरकत नाही. सरांना एक मिनिट बोलायला सांग बेटा. हा मॅडम. सर हे ऍक्च्युली लाईट होती तेव्हा पण ना व्हिडिओ वगैरे फ्रीज हो, होत हो. होता आणि आवाज पण थोडा ब्रेक होत होता. समजा असं काही झालं ना तर प्लीज मोबाईलने जॉईन करा मग नंतर. हा, हो, आता मोबाईलने जॉईन केलाय मॅडम. मोबाईलनेच केले आता तुम्ही जॉईन? बरं बरं, हो ठीक आहे. हो मग तुम्ही मला आता जास्त मगाच्या पेक्षा क्लिअर पण दिसताय. बरं ठीक आहे, चालेल ओके. सर. ओके. एक मिनिट, तुमच्या सरांचा कॉल येतोय. हो सर, झाले ते. हा चालेल चालेल, ते झाले रिजॉईन. हा ओके सर. हा सर, तुम्ही डोके सर आहात का? हो हो मॅडम, डोके सर. ओके सर. चालेल, मी 9च्या मुलांशी मग आता क्विकली बोलून घेते आणि मग मी तुमच्याशी बोलते. ओके ओके. चला 9चे स्टुडंट्स पुढे या. हा, 9वी वर्ग. 9वी वाले पुढे या लवकर. बेटा तुझं काय नाव आहे? अच्छा, तू 9वी मध्ये नाहीयेस आता जी मुलगी उठली? हो मॅडम. बरं बरं, ठीक आहे. लवकर या, 9वी वाले पुढे या. बेटा तुझं काय नाव आहे? साजन. सदन. काय नाव आहे परत सांग. एवढ्या लांब कशी गेले? अरे मला आवाज तुमचा येतच नाहीये नीट, मोठ्याने बोल. सांजना. अच्छा ओके, आणि तुझं काय नाव आहे बेटा जी आता बसली? नंदिनी मॅडम. नंदिनी. अच्छा ओके. गर्ल्स मला सांगा, 9वी मध्ये आहात ना तुम्ही? तुम्ही मला बघितलंय? नाही बघितलं? ओ अच्छा, बरं ठीक आहे, काही हरकत नाहीये. तुम्ही आतापर्यंत जे पण थोडेफार रेकॉर्डिंग बघितले असतील किंवा लाईव्ह आधी ज्यावेळी क्लास तुम्हाला 3:30 वाजता दुपारी क्लास असायचा आपला, तो जर तुम्ही जॉईन केला असेल कधी, तर जेवढं पण बघितलंय थोडंफार तुम्हाला समजलंय त्याच्यातून ऑनलाईन शिकवलेलं? नाही समजलं? नाही समजलं तर नाही समजलं, काही हरकत नाही. सर नाही मॅडम, नाही नाही समजलं. समजलं? अच्छा ओके ओके, काही प्रॉब्लेम नाही बेटा. अच्छा मला सांगा, तुम्ही पुढे जाऊन काय बनायचंय तुम्हाला दोघींना? पोलीस. पोलीस. अरे बाजूवाल्याला कोण प्रॉम्प्ट करते आणि तू लगेच पोलीस? तुला खरंच बनायचंय का पोलीस? हो मॅडम. अच्छा, तुला काय बनायचं नंदिनी? ठरवलं नाही अजून? हो मॅडम. अच्छा बरं ठीक आहे, टाइम घेऊन ठरव. पण जे ठरवशील ते नक्की बन बेटा. ठीक आहे चालेल, तुम्ही जाऊ शकता मुलांना. 8वीच्या मुलांना बोलू आता पुढे. मी तुम्हाला परत एकदा भेटेल. हा परत विचारेल तुम्हाला पुढे जाऊन. मॅडम. बेटा तू पण 9चा होता. एक मिनिट बस, तू एक मिनिट. तू पण बस एक मिनिट. तू पण 9वीचा आहेस? हो काय मॅडम. नाव आहे तुझं? रुपेश मॅडम. रुपेश, अरे तुला बघून छान वाटतं, एकदम पॉझिटिव्ह वाटतोयस तू. रुपेश तू मला बघितलेस का? नाही मॅडम. नाही, हा मी 8वीला शिकवतच नाही. तू कितवीला आहेस रुपेश? 8वीला आहेस की 9वीला आहेस? 9वीला मॅडम. अच्छा तू 9वीला आहेस. ओके. तू बघितला एखादा ऑनलाईन आपली क्लास बघितलेली आहेस, अटेंड केलेली आहेस? हो मॅडम. ओके ठीक आहे. तुला पण नाही समजलं शिकवलेलं? मग कोणताच विषय नाही समजला? मॅडम मी आता आलो. अच्छा तू आत्ताच आलायस. बरं बरं ठीक आहे बेटा, जाऊ शकतो. तुला काय बनायचं रुपेश? तुला पोलीस मध्ये जायचंय ना? हो मॅडम. हो, तुझं ऐकून ती पण म्हणाली मग पोलीस. ठीक आहे ठीक आहे, तू जाऊ शकतो बेटा. आपण आता तुला क्लासेस दाखवतील, त्याच्यानंतर ना मग आपण परत भेटूया. मग मी त्यावेळी विचारेल तुला किती समजते. हो मॅडम. ठीक आहे ओके, थँक्यू बेटा. चल 8वीचे पुढे या. अच्छा
बेटा नाव सांगा एका मागोमाग एक. माझं नाव स्नेहा अशोक कुरके. स्नेहा, तुझं काय नाव आहे बेटा? अनिता परत सांग. अनिता निलेश मडावी. अनिता, स्नेहा आणि अनिता. ओके. अच्छा, तुम्ही दोघी 8वीच्या आहात, राईट? तुम्ही क्लासेस बघितलेले जे आहेत मुलांना, कोणत्या कोणत्या विषयाचे व्हिडिओ बघितलेत? जसं आता मी समोर तुम्हाला मोबाईलवर किंवा स्क्रीनवरती दिसते, तसे वाले क्लासेस तुम्ही किती बघितलेत आतापर्यंत? 2, 4 किती बघितले असतील? नाही बघितलो मॅडम. एक पण नाही बघितलाय क्लास तुम्ही? नाही मॅडम. अच्छा, बरं, ठीक आहे, मग काय हरकत नाही. तुम्हाला दाखवण्यात येतील क्लास, ठीक आहे? मग तुम्ही मला ते लाईनीमध्ये व्यवस्थित बघून मग सांगा की तुम्हाला ते किती समजते, ठीक आहे? तुम्हा दोघींना काय बनायचंय? डॉक्टर. ओ, डॉक्टर बनायचंय तुला. आणि अनिता तुला? शिक्षक बनायचंय. शिक्षक बनायचंय. ओ नाईस, खूप छान. बरं मला सांगा, तुम्हाला माहितीये ना अभ्यास चांगला करावा लागेल, त्याच्यासाठी खूप अभ्यास करावा लागेल. रेडी आहात तुम्ही? हो मॅडम. अच्छा, आणि मग ज्यांना मी सगळ्याच मुलांना सांगते, जे मागे वगैरे पण बसलेले आहेत मुलांनो, ज्यांना कोणाला ना असं डॉक्टर बनायचं असेल किंवा 10वी नंतर सायन्स साइड घ्यायची असेल, तर तुमच्या बघा आत्तापासून 8वीच्या पुस्तकामध्ये बघा सायन्स मध्ये आणि गणितामध्ये ना कंसामध्ये इंग्रजी त्याचे शब्द दिलेले आहेत. जसं वनस्पती, वनस्पतीला इंग्रजीत काय म्हणतात? प्लांट्स. ते कंसामध्ये दिलेलं असतं. वनस्पतींचे वर्गीकरण ब्रॅकेटमध्ये दिलेलं असतं क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स. वर्गीकरणला काय म्हणतात इंग्लिशमध्ये? क्लासिफिकेशन. तर ते शब्दार्थ ना फ्री टाइम मध्ये ना पाठ करायला शिका. मग तुम्हाला सायन्स घेतल्यावर कठीण नाही जाणार. नाहीतर तुम्हाला माहितीये ना सगळाच अभ्यासक्रम इंग्रजीमधून असतो सायन्स घेतल्यावर. फक्त मराठी विषय जर शिकायला घेतला तुम्ही एक भाषा म्हणून, तर तोच मराठीत असेल, बाकी सगळं इंग्लिशमध्ये. मग आता आपण जसं फाडफाड मराठी बोलतोय, तसे तुमचे टीचर फाडफाड इंग्लिश बोलतील तुमच्या समोर आणि मग तुम्हाला काहीच कळणार नाही. असं नको व्हायला, ठीक आहे? तर आतापासूनच तुम्ही शब्दार्थ वगैरे पाठ करा, ठीक आहे? चालेल मुलांना, तुम्ही आता ना तुमचे वर्ग चालू असतील ना, तुम्ही तुमच्या वर्गामध्ये जाऊन क्लास अटेंड करू शकता. आपण दिवाळी नंतर परत भेटू. मी आता तुमच्या सरांशी बोलते मग, ठीक आहे? थँक्यू जॉईन करण्यासाठी. स्मार्ट दिसतंय मला, हुशार दिसतंय. चला ठीक आहे, ऑल द बेस्ट. जाऊ शकता तुम्ही. थँक्यू मॅडम. सर, मुलांना वर्गामध्ये पाठवलं तरी चालेल, त्यांचे रेग्युलर क्लासेस जर चालू असतील तर? हा हा मॅडम, काय होते? हा चालेल सर, आता आपण कंटिन्यू करूया. हा मॅडम. आता पहिला पॉइंट जो मी डिस्कस करणार आहे ना, प्लीज तो तुम्ही ना नीट नोट करून प्रिन्सिपल सरांना जसंच्या तसं कन्वे करा. आपली जी लास्ट कॉमन मीटिंग झालेली ना, तर त्या मीटिंगच्या रेकॉर्ड प्रमाणे तुमच्याकडे ऑलरेडी इंग्लिश, सायन्स, मॅथ्स आणि SST हे तिन्ही पण टीचरचा शॉर्टेज आहे ना, म्हणजे 4 विषय. हो ना मॅडम. हो मॅडम. म्हणजे बघा, फक्त मराठी आणि हिंदी विषय सोडला की सगळेच बाकीचे टीचर्स नाहीयेत, है ना? तर मराठी हिंदी पण नाहीच मॅडम. मग फक्त मराठीचे टीचर्स आहेत? हो, मराठी आणि मी सोशल सायन्स घेऊन राहिलो, म्हणजे इतिहास, भूगोल. जॉग्राफीची टीचर नाहीये? जॉग्राफी मीच घेऊन राहिलो, जॉग्राफी आणि हिस्ट्री. अच्छा, ओके. म्हणजे हिंदी नाहीये, ठीक आहे सर. मग बघा ना, तरी पण अर्ध्यापेक्षा जास्त टीचरचा शॉर्टेज आहे. मग अशी एवढी वाईट अवस्था असताना तुम्हाला आमच्या व्हिडिओज मुलांना दाखवण्याची खूप जास्त गरज आहे. मग त्याच्यासाठी बघा, मी तुमचं काम इझी करण्यासाठी तुम्हाला काही सांगते. तुमच्याकडे सर सांगा, हे मुलांना आपली रेकॉर्डिंग, आता लाईव्ह क्लास तर नाही जॉईन करू शकत ना तुम्ही, तर आपली युट्यूब वरची जे डायरेक्ट युट्यूबच्या ज्या व्हिडिओज आहेत ते दाखवण्यासाठी तुमच्याकडे टीव्ही आहे का, प्रोजेक्टर आहे, काय आहे? हो, टीव्ही आहे मॅडम. किती टीव्ही आहेत? एक आहे, 2 आहेत की एकच आहे? एकच टीव्ही आहे. म्हणजे एका वेळी एकच वर्ग फक्त बघू शकतो, है ना? हो हो, ठीक आहे.
सर मग ना बघा मी काय सांगते, आणि वायफाय आहे की काय आहे? नेटचा प्रॉब्लेम आहे मॅडम. जिथं टीव्ही लावली आहे तिथं नेट नाही आहे. अच्छा, मग तुम्ही टीव्हीला मोबाईल जोडू शकतो सर, माहितीये ना तुम्हाला. हो हो स्मार्ट आपलं अँड्रॉइड टीव्ही असेल तर मग मोबाईलवर तर नेट आहेच ना. मोबाईलवर जे हो, पण हो. दिसतंय सेम टू सेम टीव्हीवर दिसल्यावर मोबाईलचंच नेट चालेल, है ना. हो तर ते कसं करायचं ते ऑलरेडी मी तुम्हाला गेल्या क्लासमध्ये सांगितलेलं होतं. तुम्ही युट्यूब वरती पण जर सर्च केलं ना की मोबाईल टीव्हीला कसा जोडावा, तर तो नाही व्हिडिओ जोडता येते ना मॅडम. मी अच्छा. क्लास घेतो, डिजिटल क्लासेस घेतो मी. ओके, मग तर काही प्रॉब्लेमच नाहीये सर. मी तुम्हाला आपल्या हो. चॅनलचं लिंक पाठवते सर. आपलं चॅनल तुम्ही हो. आधी सबस्क्राईब करून घ्या आणि आता मी जे सांगते ते प्रिन्सिपल सरांना नक्की जसंच्या तसं कन्वे करा की बघा तुमचे हो. जे स्टुडंट्स मला दिसतात ते ऑलरेडी स्मार्ट स्टुडंट्स दिसतात. तर 8वी मधून हो, एखादा हो. स्मार्ट विद्यार्थ्याला मॉनिटर बनवलं, 9वी मधून बनवलं आणि हो, हो. 10वी मधून बनवलं, तर ती लोक काय ठीक आहे. करतील ना, त्यांच्या एखाद्या जुनी पाणी असली तरी चालेल किंवा तुम्ही एखादं रजिस्टर दिलं तर, समजा बघा आज 1 तारीख आहे, आज 1 तारखेला गुरुत्वाकर्षणाचा भाग 1 दाखवला, 2 तारखेला गुरुत्वाकर्षण धड्याचा भाग 2 दाखवला. ह्या मुलांना काय झालंय ना सर, काहींनी तर बघा व्हिडिओ नाही बघितला आणि काहींनी जे 1-2 बघितलं असेल तो त्यांना का नाही समजला, कारण तो मधनच बघितला ना. आता जसं की आता तुम्ही पण हिस्ट्री जिओग्राफी शिकवताय, मुलांना वातावरणच काय आहे ते माहिती नाहीये, तर वातावरणाचे जे घटक आहेत ते डिटेलमध्ये जर तुम्ही शिकवायला गेला तर ते त्यांना समजणार नाही, है ना. तसंच झालंय ह्यांचं. त्याच्यामुळे ते त्यांना लाईनीमध्ये सिक्वेन्समध्ये न दाखवल्यामुळे ते समजलेलं नाहीये. तर आता मॉनिटरला काय करायचंय, एकदा मोबाईलशी कनेक्ट झालं की फक्त बघा आपण लास्ट मीटिंग मध्ये बघितलेलं, प्लेलिस्ट मध्ये जाऊन तो धडा ओपन करून भाग 1, भाग 2, भाग 3 असं लाईनीमध्ये त्यांना दाखवायचे. आणि त्याच्यामुळे बघा तुम्हालाच फायदा होईल. तुमच्याकडे जे एवढ्या सगळ्या शिक्षकांचं शॉर्टेज आहे आणि आपले जुलै पासून क्लासेस चालू झाले, तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर 3 महिन्याच्या रेकॉर्डिंग्स आपल्या युट्यूबवर ऑलरेडी टाकलेल्या आहेत सर. तर त्या लाईनीमध्ये जर मुलांनी बघितलं तर मग त्यांना समजेल पण आणि तुमचा सिलेबस पण पुढे जाईल. सर तुम्ही ना दिसत नाहीये. हा बोला मॅडम. नाही चालूच होता, ऐकून. अच्छा अच्छा, हा नाही मला समजलं. वर्गामध्ये कोणी नाहीये का, शिक्षक नाहीयेत का दुसरी? नाही ना मॅडम, सध्या तर 8, 9, 10 ला शिक्षकच नाही आहे. हा, त्याच्यामुळे मुलांना तुम्ही आपल्याच बरोबर बसवले. अच्छा, हो, गर्ल्स हो. सर मीटिंग करतात ते तोपर्यंत प्लीज तुम्ही 2-3 जणी मुलांना शांत बसवा ना, मॉनिटर बना. आपली महत्वाची मीटिंग चालू आहे ना, तुम्ही डिस्टर्ब करताय सरांना. आणि तुम्ही पण ऐका, मी जे सरांना आता जे सांगते ना, तुमच्याच पैकी जे आहे ते लाईनीमध्ये सर ह्यांना आपल्या गेल्याची मीटिंगची पाहिजे तर रेकॉर्डिंग दाखवा, ह्या स्मार्टच्या 2-4 मुलांना काढून. मग त्यांना युट्यूबवर हो. जाऊन प्लेलिस्ट मध्ये जाऊन कसा भाग 1 लावायचाय, कसा भाग 2 लावायचाय, 2-3 दिवसामध्ये हे शिकतील आणि मग बघा ते तुमचं रेग्युलर रुटीनचं काम होऊन जाईल आणि तुम्हाला जे आहे ते ताण मग कमी जाणवेल. ठीक आहे, तर ही माझी एक रिक्वेस्ट होती. आणि हे करण्यासाठी सर 2 अजून महत्वाची कारण आहेत. एक तर तुम्ही असं हे उपक्रम व्यवस्थित राबवला ना तर नक्कीच मुलांचा रिझल्ट जो आहे तो वाढेल. मग सगळ्याच मुलांचा वाढेल, 8वी वाल्यांचा पण वाढेल, 9वी 10वी वाल्यांचा पण वाढेल. मग आपल्याकडे जो चांगला अजून रिझल्ट आला तर आपण जे तुमच्याकडे उत्कृष्ट मुलं असतील ना त्यांना पुढे जाऊन स्कॉलरशिप देण्याचा प्लॅन करतोय, त्यांच्या उच्च शिक्षणात मदत व्हावी म्हणून फ्री मध्ये लॅपटॉप पण देण्याचा प्लॅन करतोय. तर मुलांना त्याचा असा फायदा होईल पुढे जाऊन पण, फक्त आत्ताच नाही पुढे पण फायदा होईल. आणि दुसरी गोष्ट सर, तुमच्या सहयोगाच्या शिवाय आम्ही सगळे काही नाही करू शकत. म्हणून जे स्कूलला हा उपक्रम व्यवस्थित राबवायला आम्हाला मदत करतात तर त्या स्कूल्सला पण पुढे जाऊन ना त्यांचा सन्मान म्हणून किंवा एक मोटिवेशन म्हणून त्यांना पण काहीतरी देण्यात येईल. तर त्याच्यामुळे मग हे प्रॉपरली मुलं मेंटेन पण करतील ना, कोणत्या तारखेला कोणता व्हिडिओ वगैरे दाखवला. तर मग काय होईल ना, तुमच्याकडे पण रेकॉर्ड असेल की बघा एवढं काम आम्ही केलेलं आहे म्हणून. ठीक आहे, तर ही वाली गोष्ट तुम्ही प्रिन्सिपल सरांना नक्की कन्वे करा की आम्ही असं सांगितलं. हो ठीक आहे. बाकी हे झालं आता ऑनलाईन क्लास बद्दल. सर तुम्ही एखादा व्हिडिओ बघितलाय आमचा
हो ना शिकवले? मॅडम, माझ्याकडे आहे मॅडम, डाउनलोड आहे तुमचे व्हिडिओ. अच्छा, ओके. हो सर, एक हो शिक्षक म्हणून तुम्हाला काय वाटतंय, ते व्हिडिओज कसे आहेत, मुलांना समजतील का, फायदा होईल का त्याला? हो ना मॅडम, नक्कीच होईल. मी एक 4-5 व्हिडिओ दाखवला आहे. अच्छा, तर तुम्ही पण मग आता तुमच्या विषयीचे व्हिडिओ दाखवलेत? नाही ना मॅडम, तुमचे पण दाखवलेले आहे. मी विज्ञान सायन्सचे व्हिडिओ दाखवला आहे. अच्छा अच्छा, हो ठीक आहे हो, सर. लाईनीमध्ये फक्त दाखवलं ना, मग त्यांना समजेल चांगलं. हं? ठीक आहे बरोबर. सर. हो सर, मला सांगा, आपली पट काय आहे? 8वीत किती मुलं आहेत? 9वी मध्ये किती आहेत? 10वी मध्ये किती आहेत? हो ना मॅडम, 8वीला 50 विद्यार्थी आहे, 50. 9वीला 40 आहेत आणि 10वीला पण 40 आहे मॅडम. अच्छा, बरं. ठीक आहे सर. आणि तुम्ही जसं कन्फर्म केलं, परत एकदा मी कन्फर्म करण्यासाठी विचारते, की तुमच्याकडे इंग्लिशचा टीचर नाहीये, सायन्सचा टीचर नाहीये, मॅथ्सचा टीचर नाहीये आणि हिंदीचा टीचर नाहीये, बरोबर? बरोबर मॅडम. हिंदीत SST तुम्ही स्वतः घेताय आणि मराठीसाठी अजून कोणीतरी आहे, है ना? हो हो हो. ठीक आहे सर. ओके सर. आणि अजून मला हे विचारायचं होतं, आपली 10वी झाल्यानंतर ना, 10वी पास हो आउट झाल्यानंतर आपली जी मुलं आहेत ते पुढे काय करतात? तुमच्या शाळेतून पास आउट झाल्यावर मग ती मुलं काय करतात पुढे? नाही ना मॅडम, इथं 11वी पण आहे, आर्ट आहे. तर काही विद्यार्थी प्रवेश घेतात आणि काही विद्यार्थी सायन्स वाले बाहेर जातात मॅडम. बरं. सगळेच हो विद्यार्थी 11वी करतात? हो, बहुतेक आम्ही त्याचा फॉलोअप घेतो आम्ही, कारण आमच्या डिपार्टमेंटमध्ये कसं जेई आणि नीट याच्यासाठी पण आम्ही फॉर्म भरतो विद्यार्थ्यांचे 10वी मध्ये असतानाच. तर पूर्ण विद्यार्थी प्रवेश घेतात मॅडम. ओके सर. मग 12वी हो झाल्यावर आपलं हे ग्रॅज्युएशन म्हणा, कॉलेज म्हणा, पुढचं करतात, ते किती तरी टक्केवारी असेल मुलांची? मॅडम, आता 12वी नंतरची कळणार नाही टक्केवारी. 12वी नंतर विद्यार्थी बरेचसे शिकतच नाहीत. हा, राईट राईट. जे काही शिकतात मग ते करिअर साठी काय निवडतात ऑप्शन? हो, आता काही विद्यार्थी मॅडम क्लासेस करून राहिले, कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे पुण्याला वगैरे आहेत 12वी नंतर. आता अच्छा माझ्या माहितीप्रमाणे मागच्या बॅच मधून 5 विद्यार्थी पुण्याला जाऊन आहेत मॅडम. अच्छा, ओके. हो हो आणि मग बाकीची मुलं काही शेती करतात? हो, बाकी तर 50% स्टुडंट 12वी नंतर शिकत नाही. शिकतच नाहीत. मग शेतीच करतात असं? मग तरी सर, व्हिडिओ ना थोडा वेळ हवं तर तुम्ही बंद करा, तुमचा कॅमेरा बंद करा, आवाज तुमचा ब्रेक होतोय. हो हा सर, परत सांगा प्लीज. हो, तर बरेचसे विद्यार्थी आहेत मॅडम. आता इकडे रोजगाराच्या संधी नाही आहेत ज्या भागामध्ये आमची शाळा आहे. तर 12वी झाल्यानंतर बरेचसे विद्यार्थी रोजगार करण्यासाठी जातात. ओके सर. तुमचे हे सगळे आदिवासी मुलं आहेत की नॉर्मल गावकरी मुलं आहेत? त्याच्यामध्ये 10% अदर कॅटेगरी पण आहे मॅडम. SC म्हणा किंवा बंजारा समाजाचे आहेत, OBC आहेत आणि 80% तर ट्रायबल आहेत मॅडम. ट्रायबल आहेत म्हणजे आदिवासीच आहेत? हो हो हो. ओके ओके. सर, मग हे तुम्ही जसं म्हणाले हे रोजगारासाठी बाहेर जातात, तर इकडे ह्यांची शेती वगैरे नाहीये आसपास तुमच्या शाळेच्या? आहे, शेती भरपूर आहे यांना. मग ते शेती न करता रोजगारासाठी बाहेर का जातात मग? हो, आता ते नेमकं कारण तर कळलेलं नाही मॅडम. बरं, ठीक आहे, काही असेल. सर, मग ह्यांचे जे हो पालक आहेत, आता तुमच्याकडे जे मुलं शिकतात आहेत ना, ह्यांचे पालक प्रामुख्याने काय करतात? त्यांचा काय व्यवसाय आहे? हो, शेती आहे मॅडम. शेतीच आहे. आणि मग हे असे पालक आहेत का की ज्यांची स्वतःची जमीन आहे शेतीची?
हो स्वतःची आहे मॅडम. सगळ्याच जवळजवळ पालकांची स्वतःच्या जमिनी आहेत? हो स्वतःचीच आहे, कारण यांना कसं पट्टा वगैरे गव्हर्नमेंटनं दिलेला आहे जमिनीचा. अच्छा अच्छा, ओके, ठीक आहे. सर मला आता कॅमेरा तुम्ही आता ऑन करून आपण बघूया एकदा. ऑन करा, परत आवाज ब्रेक होतोय का आपण एकदा चेक करूया. आता तुम्ही एवढे टीचर्स जे आहेत ते नाहीयेत, मग तुम्ही कसं मॅनेज करताय? कारण शिकवण्याच्या व्यतिरिक्त बाकीची पण खूप सारी कामं असतात ना. हो ना मॅडम, ऑनलाईनचे असतात, तरी पण मी आहे ना मॅडम यांना बिझी ठेवण्यासाठी डिजिटल साधनांचा वापर करतो. अच्छा. हो, जसं युट्यूब वरचे वगैरे, जसं आता मॅथला टीचर नाही तर मी ते युट्यूब वर वगैरे दाखवून देतो त्यांना, आणि मग इतर काम करत राहतो मॅडम. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे सर, ठीक आहे, समजलं. मला अजून हे विचारायचं होतं सर, आता हे जे पालक आहेत जे प्रामुख्याने शेतकरी आहेत, ह्या पालकांना स्वतःना मुलांना शिक्षण देताना त्यांना स्वतःला काय काय समस्या येतात समोर त्यांच्या? समस्या आता त्यांना या भागात समस्या म्हणजे पालक जागरूक नाही आहे मॅडम. आता त्याच्यामुळे बरेचसे विद्यार्थी शाळेमध्ये, तरी आपल्याकडे पटसंख्या चांगली आहे मॅडम. आपल्या प्रकल्पामध्ये सर्वात जास्ती स्टुडंट आमच्याच शाळेमध्ये आहेत. अच्छा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की ते जागृत नसल्यामुळे जास्त करून शाळेमध्ये पाठवतच नाहीत मुलांना, असं म्हणायचं तुम्हाला? हो. अच्छा सर, शाळेचे हे सगळे कामं बघताना तुम्हाला काय काय अडथळे येतात? शाळा चालवताना काय काय प्रॉब्लेम्स येतात तुमच्या टीमला? हो, अडथळे तर खूप आहे मॅडम, तरी आता आम्ही अडथळ्यावर मात करून अध्यापन करण्याचा प्रयत्न करतो मॅडम. तरी पण असे 1-2 प्रॉब्लेम्स सांगू शकाल तर? प्रॉब्लेम्स आता बघा मॅडम, डिजिटल आता ऑनलाईन क्लासेस जरी घेतो म्हटलं तर मागे 15 दिवस इथं नेटच नव्हता मॅडम. ते पावसामुळे पूर्ण केबल तुटली होती. कालच नेट आला इथं. समस्या आहे. लाईटची समस्या आहे मॅडम, लाईट अर्धा 1 घंट्यानं जाते. प्रत्येक अर्धा 1 तासाला लाईट जाते? हो, असंच मधामध्ये खंड होत राहते. ओके. हो. ठीक आहे. एकदा मुलाचं ऍडमिशन झालं की त्याच्यानंतर पालक तुम्हाला सपोर्ट करतात? हो, सपोर्ट करतात मॅडम, पण थोडस लेट आणून देतात. जसं पोळ्याला नेले तर ते आणून देत नाहीत लवकर, आणि इकडे कसं दऱ्या खोऱ्यामध्ये वसलेली वस्त्या असल्यामुळे नदी नाले भरून राहतात पावसाळ्यामध्ये. त्याच्यामुळे पण बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना त्यांना आणून देण्यासाठी अडचणी जाणवतात मॅडम. ठीक आहे, म्हणून आपण त्यांना पण दोष देऊ शकत नाही. करेक्ट आहे, करेक्ट. हो. सर, मुलींचं शिक्षण कसं आहे मुलांच्या तुलनेत? मुलींची पटसंख्या चांगली आहे? हो मॅडम, मुलांपेक्षा मुलींची छान आहे. अच्छा, आणि 10वी पर्यंत, पूर्ण 10वी पर्यंत पालक मुलींना शिकवतात? हो, 10वी पर्यंत शिकवतात मॅडम. अच्छा, असं झालंय कधी की 10वी मध्ये मुलगी आली किंवा 9वी मध्ये आली, पालक म्हणाले की नाही आता हिचं लग्न करायचंय, किंवा आई आजारी असते, हिला घरातली कामं करायची आहेत म्हणून आम्हाला शाळेत नाही पाठवायची मुलीला वगैरे, असं काही केसेस कधी झाले? हो, तशा प्रॉब्लेम येतात मॅडम, फक्त लग्नाचे केसेस नाही आले. अच्छा, पण आजारी वगैरे असल्यावरती? हो, आजारी वगैरे असतात, किंवा भाऊ बहिणीला सांभाळायचं आहे म्हणून बऱ्याच वेळा पालक विद्यार्थ्यांना घेऊन जातात. अच्छा, मग ते थोड्या दिवसासाठी घेऊन जातात की दाखलाच काढून घेतात? नाही, दाखला काढण्याचं प्रमाण कमी आहे. ते आता अदर शाळेमध्ये टाकतो असं कारण देऊन येतात मॅडम. राईट राईट राईट, ठीक आहे. असे काही आता जवळपास 1-2 विद्यार्थी ज्यांनी 9वी मधून नेले. अच्छा, 1-2 विद्यार्थी असे नेले त्यांनी 9वी मधून? हो, तर त्यांचं म्हणणं आहे की आम्ही जवळच्या शाळेमध्ये टाकतो असं म्हणतात. सर, आपलं हे जे वसतिगृह आहे ना,
जिथे मुलं राहतात आहेत, हो तिथे असं मूलभूत ज्या आपल्या गरजा आहेत, स्वच्छ पिण्याचं पाणी, क्लीन बाथरूम वगैरे, हो इलेक्ट्रिसिटी, ह्या सगळ्या सोयी आहेत मुलांसाठी? हो आहेत मॅडम, आहेत. सध्या तरी आपल्याकडे बांधकाम नाही आहे, शाळेचं बांधकाम नाही आहे आणि हॉस्टेल पण नाही आहे मुलींचं. जुन्या शेड मध्ये आहे पण व्यवस्थित आहे मॅडम सध्या. अच्छा, शेड मध्ये चालवताय. ओके, ठीक आहे हो, सर, ठीक. हो. मग हे सारखी लाईट जाते, लाईट गेल्यावर मग तिकडे काय व्यवस्था केलेली आहे? लाईटची व्यवस्था तर सध्या काहीच नाही. मग आता शेड मध्ये लाईट नसते रात्रीच्या वेळी? नाही, रात्रीला असते मॅडम, पण फक्त हे आता पावसाळ्यामध्ये 2-3 महिने थोडेसे कठीण जातात. अच्छा अच्छा, ठीक आहे, हो ठीक आहे. सर, मला आता लास्ट फक्त एवढं सांगायचं होतं की मुलांना ना आपण करिअर गायडन्स, परत गुड टच बॅड टच, सायबर सिक्युरिटी काय असते, इंटरनेटचा सेफ वापर कसं करावा, ह्याच्यासाठी वर्कशॉप्स घेणार आहोत. तर ते पण अच्छा. पुढे जाऊन प्लीज तुम्ही त्यांना सोय करून द्या की ते अटेंड करतील आपले क्लासेस. आणि बाकी ना ऑनलाईन? हा हा, ऑनलाईनच होणार सर. आणि बाकी मी हा. तुम्हाला ना तुमचा नंबर मला पाठवलाय सरांनी, एक फॉर्म पाठवते. ऍक्च्युली हो. 3 फॉर्म आहेत, एक 8वी साठी, 9वी साठी, 10वी साठी. ते गुगल फॉर्म हो. आहेत. ज्यावेळी तुम्हाला जमेल ना असं 2 दिवसामध्ये वगैरे जरा प्लीज भरून द्या तो फॉर्म. पूर्ण विद्यार्थ्यांची माहिती आहे का मॅडम? हा, विद्यार्थ्यांची पूर्ण माहिती असलेला फॉर्म आहे, 8वी, 9वी, 10वी. तर 8वीचे क्लास टीचर, 9वीचे क्लास टीचर, 10वीचे क्लास टीचर, त्यांना तिघांना भरायला लावलं तरी पण होऊन जाईल. किंवा बरोबर. विद्यार्थ्यांची जी लिस्ट आहे ना, ती एखाद्या स्मार्ट मुलाला दिली तरी पण तो भरून टाकेल. मग ठीक आहे. हो, ठीक नक्की आहे, करेल. चालेल हो. सर. मग मी ना तुम्हाला जवळ आता दिवाळीमध्ये येते, तर महिनाभरानंतर परत एकदा आपण असंच ऑनलाईन भेटू, ज्यावेळी मग मी तुमचा प्रॉपर फीडबॅक घेईल की तुम्ही किती व्हिडिओ दाखवू शकता मुलांना. भले थोडे दाखवले, पण लाईनीमध्ये जरी दाखवले तरी पण तेवढा बघितलं त्याचा तरी पूर्ण त्यांना फायदा होईल. मग मी तो फीडबॅक घेईल तुमच्याकडून. ठीक आहे, चालेल सर. मग आपण इथे आज मीटिंग संपवू शकतो. थँक्यू सो मच, तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल. नाही, ती व्हिडिओज युट्यूबवर आहे म्हटले मॅडम, ते कुठून शोधता येईल आपल्याला? सर